द्यायची नाही, घाई गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. मी जर आता मी आझाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटरवर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पट्ट्या तिथं झोपलेला आहे, आम्हाला काय टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही टेन्शन. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपये रेल्वेला यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो, त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. हे का बरोबर चालू काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासानं आपल्याला 500 किलोमीटर पाठवलंय. आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय गडबड गाड्या हलवायच्या नाही. सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले बेलगडी साहेब पुढे अधिकृत येतो, अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताल याची गरज नाही. तुला पोलीस बांधव सुद्धा गाडी संरक्षण करतील. मुंबई करायला त्रास झाला पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आहे. आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच जवळ कुठे असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटरवर बस का आपण 20 मिनिट 2 किलोमीटर. अरे बाबा साहेब आणि त्याच्या लांब धरतो बरी वास होतो. वास अरे वास जाऊन झोपा घरी तर सकाळी हो जमान ना काय जण वास झोपा सकाळी निघाले तिकडे रेटून खाल्लं ते. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालं तर आला, मला बोलणं सुद्धा चालत नाही. पण निश्चित जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमोठं समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं आणि या बाजार दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केला. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साईड पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले मी बाजूला घेऊन होतो तर तो उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आडमुठे शिरल्यावर मग पुढचा भाऊ आपण काय करायचं तर केस होतं मला काय मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सदैव शांततेत यायचं जायचं. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला होतं त्यांनी वापस जा. काही आणखी वाशीपाशी जाण होत असं कळालं फोनवर. तिकडेच हे पोट्टे आणखी 10-5 लाख लोक तिकडेच येणार. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. स्वराला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ओके, काय हरकत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय. मी सांगाल शब्दाच्या पुढे जायचं नाही तर समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या आहे. बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचं खुशाल पसरायचं तिकडे. हा चलो.